आम्ही निघालो होतो बँगलोरला. अंशुलचं बँगलोरला ॲडमिशन झालं आहे आणि त्याला सोडण्यासाठी मी आणि मम्मी 2-3 दिवस बँगलोरला गेलो होतो. सकाळी बेंगलोर सिटीमध्ये पोचायला आम्हाला 10 वाजले आणि त्यानंतर पुढे अर्धा-पाऊण तासाचा रस्ता होता. पण ट्रॅफिक फुल जाम होतं, त्यामुळे आम्हाला पोचायला 12 वाजले. ही त्याची रूम आहे आणि ही सगळी आम्हाला आवरायची होती. इतकं काम होतं की असं वाटलं मुलाचा नवीन संसार थाटून देते. कारण रूम स्वच्छ करण्यापासून रूम लावून देण्यापर्यंत सगळं काम होतं. 2 दिवस त्याचे कपडे लावण्यातच गेले. गेल्यावर आधी खोली क्लीन करून घेतली, कपाटं पुसून घेतली आणि मग त्याला पूर्ण रूम छान अशी लावून दिली. संध्याकाळी त्याचं जे जे शॉपिंग होतं ते सगळं केलं. रूम कॉलेजच्या जवळच असल्यामुळं जवळपास बरीच दुकानं होती. भांडी, इस्त्री, बऱ्याच गोष्टी द्यायच्या होत्या. येताना घेऊन येऊ शकत नव्हतो, त्यामुळे इथेच शॉपिंग केली. जाताना दशमी झुणका घेऊन गेलो होतो. आमचं फेवरेट असतं, आम्ही कुठेही गेलं की दुधातली दशमी आणि झुणका करून घेऊन जातो. सकाळी जेव्हा सामान आणण्यासाठी बाहेर पडले तेव्हा प्रत्येक घराच्या दारामध्ये रांगोळी दिसत होती. बघा, हा बाजार करून घेऊन आले सगळा. माझी मम्मी सगळं सेट करून देते आहे त्याला. दुसऱ्या दिवशी अंशुलचं कॉलेज होतं आणि तो कॉलेजला गेल्यानंतर दुपारनंतर आम्ही चिकपेटला गेलो. बेंगलोरमध्ये सिल्क खूप फेमस आहे आणि चिकपेटमध्ये होलसेल रेटमध्ये साड्या मिळतात असं मी ऐकलं होतं. पण आता इतकी दुकानं झालेत ना, लोक अक्षरशः तुम्हाला ओढत असतात आत. आणि खूप दुकानं आहेत, त्यामुळं तुम्हाला ना प्युअर जर किंवा प्युअर सिल्क ओळखता आलं पाहिजे. इथे कंबरपट्टे वगैरे बऱ्याच गोष्टी आहेत विक्रीसाठी. हा जो पूर्ण रोड दिसतो पूर्ण सिल्क साडीचा एरिया आहे. ह्या शॉपमध्ये मला थोडंफार पसंत पडलं. ह्यांची आयडिया असली भारी आहे. 3 फ्लोअरला शॉप आहे आणि 4th फ्लोअरला त्यांचंच रेस्टॉरंट आहे. कर्नाटक साईडला गेलो आणि कॉफी प्यायलो नाही असं होणारच नाही. या रोडला कुमारन म्हणून एक शॉप आहे, तिथे साड्या मला विशेष आवडल्या आणि तिथे आम्ही खरेदी केली. बाकी इथे स्वीटकॉर्न, आवळे बरंच काही विक्रीसाठी होतं. ही खरेदी आवरून रात्री परत आलो आणि सकाळी साधारण 12 वाजता आम्ही मॉलला जायला निघालो. तिथे कोपऱ्याला एक गिरण आहे आणि त्या गिरणीमध्ये डाळ तांदूळ रुपून देत होते, इडली डोसा यासाठी. अजून नाश्ता झाला नव्हता तर तिथेच कॉर्नरला एक मस्त हॉटेल मिळालं, तर तिथे अक्की रोटी खाल्लो. अक्की रोटी खूप भारी लागते. तुम्ही कधी ट्राय केला नसाल तर तुम्ही बँगलोरला गेल्यावर नक्की ट्राय करा. तांदळाच्या पिठामध्ये शेपू घालून हे बनवतात. खूप भारी लागलं. यासोबत जी ही भाजी देतात ना, ही विशेष मस्त लागते. यानंतर आम्ही फिनिक्स मॉलला गेलो. इतका मस्त मॉल आहे ना, इथे आमचे 4-5 तास कसे गेले आम्हाला कळालंसुद्धा नाही. हे आहे परफ्यूम बार. म्हणजे तुम्हाला हवे ते फ्रॅग्रन्स एकत्र करून मस्त असं परफ्यूम बनवून देतात. भारी आहे ना, काहीतरी नवीन कन्सेप्ट. इथे कॉटनचे ड्रेसेस मस्त होते. कुठलं शॉप आहे मला माहिती नाही. चांगला 3-4 मजली मॉल आहे आणि लास्ट फ्लोअरला रेस्टॉरंट्स आहेत. इथे लहान मुलांसाठी, स्त्रियांसाठी, पुरुषांसाठी, घरासाठी बरीच व्हरायटी अवेलेबल आहे. मस्त फिरलो मॉलमध्ये. पिल्लूसाठी एक ड्रेससुद्धा घेतला. पिल्लू म्हणजे माझ्या भावाची मुलगी. माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये ती आहे, तुम्हाला माहिती असेलच. या कॅन्डल्स बघा किती मस्त आहेत ना. डिझाईन्स बघा किती सुंदर आहेत आणि कलर्ससुद्धा. इथे क्रोकरी पण खूप मस्त होती. विशेष म्हणजे सिरॅमिकचे डिश खूप स्वस्त होते. मला कोल्हापूरमध्ये थोडे महाग वाटले जेव्हा याच्याशी मी कंपेअर केलं. बऱ्याच वस्तू होत्या. देहभान हरपून फिरत होतो आम्ही, खरं सांगतो. अर्थात प्रत्येक लेडीजचं असं होतंच की तुम्ही खरेदीसाठी बाहेर पडला की तहान भूक काही लागत नाही. तिथे खालच्या फ्लोअरला मला डोनट्स दिसले, तर अंशुल कॉलेजहून येणार होता तर त्याच्यासाठी मी थोडे डोनट्स पॅक करून घेतले देण्यासाठी. वॉशरूम्स पण खूप मोठे आणि क्लीन आहेत एकदम.
मी आज ठरवलं होतं की पिझ्झा खायचा. मम्मीनी मात्र सकाळी आम्ही जिथे नाश्ता केला होता ना, तिथून अख्खी रोटी पॅक करून घेतली होती. तिची एक राहिली होती ती आणि ती तिथं खाल्ली. किती सांगितलं ना तरीही एकही घास घेतला नाही पिझ्झाचा. अशीच आहे ती. मी मात्र मस्त पिझ्झा खाल्ला, वर चोकोलावा केक खाल्ला आणि लगेचच रूमकडे निघालो. पॅकिंग केलं. संध्याकाळी बस होती. ॲक्च्युली काय होतं ना, इथे रश खूप असते संध्याकाळी. त्यामुळे आम्हाला जायचं होतं, ते अंतर होतं फक्त अर्धा तास, पण तिथे पोचायला आम्हाला 1.5 तास लागला. इथं फुलं पण खूप सुंदर मिळतात ना कर्नाटकामध्ये. बघा ना केवढी मस्त फुलं आहेत. 2-3 वेळा बस थांबली आणि सकाळी जिथे ब्रेकफास्टसाठी बस थांबली ना, तिथे प्राजक्ताचा असा मस्त सडा पडला होता. शेवटी 10-10:30 वाजता मी कोल्हापूरला पोचलो. बाहेर गावाहून आल्यावर ही कमान दिसली ना, की असलं भारी वाटतं म्हणून सांगू. आपलं कोल्हापूर आलं. झालं मग दुसऱ्या दिवशीपासून माझं रुटीन चालू झालं. स्विमिंग, देवदर्शन, सडा रांगोळी वगैरे वगैरे. जे लोक माझे शॉर्ट व्लॉग्स बघतात त्यांना माहितीच असेल, पण तुम्हाला माहिती नसेल तर लगेचच फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला सगळे माझे व्हिडिओज पाहायला मिळतील. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.